UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभांमध्ये कुणाचा झेंडा फडकणार? सकाळी 8 पासून मतमोजणी। TV9 मराठीवर निकालाचं अचूक आणि वेगवान कव्हरेज। हरियाणात भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा कमबॅक? जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात कुणाचा आवाज घुमणार? लोकसभा निकालानंतरच्या पहिल्याच विधानसभा निकालांकडे सगळ्या देशाचं लक्ष। दोन्ही राज्यात विजयाचे भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे दावे। एक्झिट पोलमध्ये मात्र हरियाणासह जम्मू काश्मीरमध्ये भाजपची पिछेहाट तर काँग्रेसला अच्छे दिनाचं भाकीत। येत्या काळात मदत करा, बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करणार, अजित पवार यांचे निवडणूक लढवण्याचे संकेत। 14 तारखेला फलटणमध्ये जाणार शरद पवारांचं सूचक वक्तव्य। पवारांच्या वक्तव्यानं रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाचे संकेत। रामराजे नाईक निंबाळकरांनी मुंबईला येण्याबाबत फोनवर सांगितलं। रामराजेंसोबत चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जागा वाटपाबद्दल आज महाविकास आघाडीची बैठक। दुपारी 1 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये जागा वाटपाबद्दल बैठक। आज ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद। महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी वज्र निर्धार परिषदेचं आयोजन। उद्धव ठाकरे परिषदेला मार्गदर्शन करणार। आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद। चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाईंची दुपारी पत्रकार परिषद। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांशी संवाद साधणार तर उपमुख्यमंत्री फडणवीस अक्कलकोटमधील विकास कामांचं उद्घाटन करणार। सोलापूरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला भाजपच्या प्रशांत परिचारकांची दांडी। उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमाला परिचारकांची दांडी। आमदार आवताडे आणि परिचारकांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा। नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या भेटीला। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक तर गोकुळ कुठेही जाणार नाही, अजून शर्यत लागायची आहे, नरहरी झिरवाळांचं स्पष्टीकरण। पारनेरमध्ये साहेब देतील तो उमेदवार निवडून आणणार। राणी लंके विधानसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नावर खासदार निलेश लंकेंचं उत्तर। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी विरोधात पवारांचे स्थानिक नेते मैदानात। प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शहांची नाराजी। 11 ऑक्टोबरला मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।